मित्रांनो, तुम्ही देवळात किंवा चित्रात अनेक देवी देवता आणि ऋषीमुनी पाहिले असतील, पण तुम्ही कधी अशा ऋषीबद्दल ऐकलंय ज्यांना 2 नाही तर 3 पाय होते? हो, आज आपण ऐकणार आहोत अशा ऋषीबद्दल ज्यांचे 3 पाय होते. एकदा सर्व ऋषीमुनी कैलासावर शिव आणि पार्वती दोघांची प्रदक्षिणा घालून आशीर्वाद घेत होते. पण भृंगी ऋषीने काय केलं? त्याने फक्त महादेवाभोवती प्रदक्षिणा घातली आणि पार्वती मातेला सोडून दिला. माता पार्वतीला हे पाहून वाईट वाटलं. भृंगीचा हा अहंकार तोडण्यासाठी महादेव आणि माता पार्वती एका रूपात विलीन झाले, ज्याला आपण अर्धनारीश्वरी म्हणतो. आता तरी भृंगी दोघांना एकत्र प्रदक्षिणा घालतील असं सर्वांना वाटलं. पण भृंगी ऋषीचा हट्ट एवढा मोठा होता की त्याने एक भ्रमर म्हणजेच भोंग्याचा रूप घेतला आणि अर्धनारीश्वरी रूपाच्या बरोबर मध्यभागातून जेथून शिव आणि शक्ती जोडले होते तिथून चित्र पाडून ते बाहेर निघाले आणि फक्त शिव भागाचीच प्रदक्षिणा पूर्ण केली. हा माता शक्तीचा अपमान होता. संतापलेल्या माता पार्वतीने त्यांना शाप दिला. ज्या शरीराचा तुला इतका गर्व आहे, ज्या शरीरामुळे तू हा भेदभाव करतोस, ते शरीर तुला साथ देणार नाही. तुझ्या शरीरातील शक्तीचा अंश म्हणजेच मांस आणि रक्त आत्ताच नष्ट होईल. शाप मिळता क्षणार्धात भृंगी ऋषीच्या शरीरातील मांस आणि रक्त सुकून गेला. ते फक्त हाडांचा एक सांगाडा बनले. ते जमिनीवर कोसळले कारण त्यांच्या शरीरात उभे राहण्याची शक्ती उरली नव्हती. तेव्हा त्यांना जाणीव झाली की शिव हा आत्मा असेल तर पार्वती ही शरीर आहे. शक्तीशिवाय शिवसुद्धा अपूर्ण आहे. भृंगी ऋषींनी क्षमा मागितली. महादेवांना आपल्या भक्ताची दया आली, पण मातेचा शाप मागे घेता येत नव्हता. म्हणून महादेवांनी त्यांना उभे राहण्यासाठी 3रा पाय प्रदान केला, जेणेकरून ते आपल्या भक्तीवर पाय रोवून उभे राहू शकतील. आजही अनेक प्राचीन मंदिरामध्ये ऋषी भृंगी यांची 3 पायाची मूर्ती पाहायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच रहस्यमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.